महापालिका निवडणूक संपली, निकाल लागला, पण खरी राजकीय लढाई आता सुरू झाली आहे. संख्याबळ असूनही भाजप महापौर पदापासून दूर का राहिलं? मनसेनं शिंदे गटाला दिलेला पाठिंबा हा केवळ स्थानिक राजकारणाचा भाग आहे की मुंबई महापालिकेसाठी सुरू असलेल्या मोठ्या सत्ता संघर्षाची नांदी? आणि या सगळ्यात ठाकरे गट का अस्वस्थ झाला आहे? आजच्या या विश्लेषणातून नेमकं काय घडलं आणि पुढे काय होऊ शकतं हे आज आपण सविस्तरपणे समजून घेणार आहोत. नमस्कार, मी अंजली. आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र. कल्याण डोंबिवली महापालिका ही फक्त एक महापालिका नाहीये, तर ती सध्याच्या महाराष्ट्राच्या राजकारणाचा आरसा मानली जाते. कारण ही महापालिका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला आहे. त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे याच मतदारसंघातून येतात आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचीही हीच राजकीय प्रयोगशाळा आहे. त्यामुळे इथे जे घडतं त्याचे पडसाद थेट मुंबईपर्यंत पोहोचतात. या पार्श्वभूमीवर मनसेच्या अवघ्या 5 नगरसेवकांनी शिंदे गटाला उघडपणे पाठिंबा दिला आणि अचानक सगळं राजकीय चित्रच बदलून गेलं. विशेष म्हणजे ही मनसे तीच आहे जी नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत ठाकरे गटासोबत आघाडी करून लढली होती. त्यामुळे हा निर्णय केवळ आश्चर्यकारक नाही तर अनेक प्रश्न उपस्थित करणार आहे. निकाल पाहिला तर शिंदे गट 53 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरतो. भाजप 50 जागांवर आहे तर ठाकरे गट 11 आणि मनसे 5 जागांवर आहे. म्हणजेच सत्तेसाठी निर्णायक ठरण्याची ताकद ही मनसेकडे आणि ठाकरे गटाकडे आहे. इथेच खरी राजकीय खेळी सुरू होते. निवडणुकीआधीच भाजपनं मनसेच्या अनेक संभाव्य उमेदवारांना आपल्या गोटात खेचल्यामुळे मनसे अडचणीत आली होती. उमेदवारच उरत नव्हते. त्याच वेळी भाजपशी जागा वाटपात नाराज झालेले अनेक शिंदे गटाचे नेते मनसेच्या चिन्हावर उभे राहिले. या उमेदवारांना पडद्यामागून शिंदे गटाची ताकद मिळाली आणि निकालात त्याचा फायदा दिसून आला. म्हणजेच ही युती निकालानंतर तयार झालेली नसून तिची बीजं आधीच रोवली गेली होती. निकालानंतर मनसेचे 4 नगरसेवक फुटल्याच्या मार्गावर असल्याची माहिती पक्ष नेतृत्वापर्यंत पोहोचली. भाजपही त्यांना खेचण्याच्या प्रयत्नात होता. अशा परिस्थितीत मनसेसमोर 2च पर्याय होते. एकतर आपले नगरसेवक गमवायचे किंवा मग त्यांना एकत्र ठेवून राजकीय सौदा करायचा. माजी आमदार राजू पाटील यांनी ही बाब थेट राज ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचवली आणि त्यानंतर मनसेने शिंदे गटाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. या सगळ्यात महत्त्वाचा टर्निंग पॉइंट ठरतो तो म्हणजे महापौर पदाचं आरक्षण. अनुसूचित जमातीसाठी महापौर पद आरक्षित झालं आणि इथेच भाजपची कोंडी झाली. कारण 50 नगरसेवक असूनही भाजपकडे एकही एसटी वर्गातील नगरसेवक नाही. दुसरीकडे मनसेकडे शीतल मंधारी या एसटी प्रवर्गातील नगरसेविका आहेत. मनसेने भाजपला पाठिंबा दिला असता तर भाजपचा महापौर निश्चित झाला असता आणि तो रवींद्र चव्हाण यांच्यासाठी मोठा राजकीय विजय ठरला असता. मनसेने भाजपला पाठिंबा दिला असता तर भाजपचा महापौर निश्चित झाला असता आणि तो रवींद्र चव्हाण यांच्यासाठी मोठा राजकीय विजय ठरला असता. पण मनसेनं तो दरवाजा कायमचा बंद केला. यामुळे ठाकरे गटात प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली. खासदार संजय राऊतांनी मनसेवर उघड नाराजी व्यक्त केली. मात्र पडद्यामागची वस्तुस्थिती वेगळी आहे. ठाकरे गटाचेही काही नगरसेवक शिंदे गटाच्या संपर्कात होते अशी चर्चा आहे. म्हणजेच ही अस्वस्थता ही केवळ नैतिक नाही तर राजकीय असुरक्षिततेतून आलेली आहे. आता या सगळ्याचे पडसाद थेट मुंबई महापालिकेत उमटताना दिसतात. मुंबईत भाजप आणि शिंदे गटात महापौर पदासाठी रस्सीखेच सुरू आहे. अडीच वर्षांचा फॉर्म्युला चर्चेत आहे. पण जर ही चर्चा फिसकटली तर शिंदे गट मनसे ठाकरे गटाच्या मदतीने सत्ता स्थापन करण्याचा पर्यायही खुला ठेवून आहे आणि हेच भाजपसाठी सर्वात मोठं टेन्शन आहे. कल्याण डोंबिवली प्रकरणाने एक गोष्ट स्पष्ट केली आहे. संख्या असूनही सत्ता हमखास मिळतेच असं नाही. लहान पक्ष, फुटीर गट, आरक्षण आणि योग्य वेळी घेतलेले निर्णय हे सगळे घटक सत्ता ठरवतात. मनसेने इथे केवळ पाठिंबा दिलेला नाही तर भाजपला रणनीतीने चेकमेट केल्याचं चित्र आहे. याच दरम्यान राज्यात इतरही घडामोडी सुरू आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटातील राजीनामे, रत्नागिरीत भाजपातील बंडखोरी, कोल्हापुरात काँग्रेसची नव्याने बांधणी हे सगळं एकत्र पाहिलं तर महाराष्ट्राचं राजकारण पुन्हा एकदा अस्थिर वळणावर उभं असल्याचं स्पष्ट होतं. कल्याण डोंबिवलीत घडलेली ही घटना केवळ स्थानिक सत्ता स्थापनेपुरती मर्यादित राहणार आहे की मुंबई महापालिकेपासून ते राज्याच्या सत्ता समीकरणांपर्यंत मोठा राजकीय स्फोट घडवणार आहेत? मनसेची ही खेळी भाजपसाठी इशारा ठरणार का आणि शिंदे गटासाठी नवी ताकद बनणार का याची उत्तरं येत्या काही आठवड्यात मिळतीलच. भाजपकडे संख्याबळ असूनही महापौरपद हातातून गेलं, ही भाजपची रणनीती फसली असं म्हणता येईल का? मनसेने शिंदे गटाला दिलेला पाठिंबा हा योग्य राजकीय निर्णय वाटतो का? कमेंटमध्ये नक्की सांगा. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर तर कायम असणारच आहे. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.